असा असतो सकाळी किचन कट्ट्यावरचा सगळा राडा. खरंच कितीही म्हटलं सिस्टमॅटिक करायचं तर ते कधी होतं कधी होत नाही. ज्या दिवशी पदार्थ जास्त असतील त्या दिवशी तर आणखीच राडा होतो आणि 3 किचन कट्टे असले तरीही ते पुरत नाहीत. तर आज ठरवलं चला सकाळी सगळं स्वच्छ करून घेऊया. मुलं शाळेत गेली होती, मिस्टर पण ऑफिसला गेले आणि म्हटलं चिमणी पण साफ करायची आहे. तर मी चिमणीचे स्क्रू काढत होते, ते काही स्क्रू निघतच नव्हते. म्हटलं चला हे स्प्रे करून बघूयात. थोडंसं स्प्रे करून ठेवलं 1-5 मिनटं आणि त्यानंतर पक्कडच्या साहाय्याने ती चिमणीची जाळी काढून घेतली. जास्त काही खराब नव्हती, पण ते तेलकट दिसलं की वाटतं स्वच्छ करावं. म्हटलं चला आता मार्गशीर्ष महिना पण सुरू झाला आहे तर सगळं स्वच्छ करून घेऊया. दर महिन्याला मी चिमणी स्वच्छ करतेच, तर आज तो योग होता. तर चिमणी पण साफ केली, त्याचबरोबर सगळ्या टाईल पण घासून घेतल्या आणि म्हटलं फिल्टर पण तेवढा स्वच्छ करावा. एक काम दिसलं की परत आणखी दुसरं स्वच्छ करतच जावं असं वाटतं आणि ते काम एकाने एक काम वाढत जातं. तर मी अशा प्रकारे सगळं साफ केलं होतं आणि त्यानंतर घेत होतं गव्हाचं पीठ डब्यात भरायला. शक्यतो मी दळण ह्या पिशवीमध्येच आणते. डब्बा घेऊन जा करा त्यापेक्षाही पिशवी सोपी पण पडते आणि नंतर पीठ भरल्यावरती मी स्वच्छ धुवून पण ठेवते. त्यामुळे त्याला जाळी आडी होण्याचा काही प्रश्नच नाही. नंतर घेतला समोरचा कट्टा आवरायला. सगळं सामान इकडच्या कट्ट्यावर ट्रान्सफर केलं आणि टाईल्स पण मी घासून घेतल्या छान साबणीने आणि धुवून घेतल्या. रोज तर कट्टा आपण स्वच्छ करतोच, पण खरंच असा स्वच्छ केल्यावर ना तो वेगळाच स्वच्छ दिसतो. म्हणून म्हटलं आज करूयात. जसं जसं आपण स्वच्छ करू तसं मन अगदी प्रसन्न होत जातं आणि खरंच एक पॉझिटिव्ह वाईब्स यायलाच लागतात. हे मला तरी जाणवतं. सगळा छान असा किचन कट्टा पण धुवून झाला होता, पुसून घेतला छान. आता म्हटलं फक्त राहिल्या होत्या खालच्या ट्रॉल्या पण साफ करायच्या. ऑलरेडी आतलं सगळं स्वच्छ होतं, फक्त बाहेरचे जे हे आहेत ट्रॉलीज ते डाग पडले होते. त्यामुळे म्हटलं ते पण घासून घेऊयात. पांढरं असल्यामुळं क्लिनिंगचा प्रश्न तर येतोच, तर करतेच. हे पण मी साफ करते आणि रस्त्यावरतीच घर असल्यामुळे बारीक बारीक धूळ पण खूप येते, त्यामुळे मला हे वरचीवर साफ करतच जावं लागतं. तर म्हटलं आज साबणीने घासूनच स्वच्छ करूया. तर फायनली असं सगळं माझं 2 तासानंतर किचन स्वच्छ झालं होतं आणि आता खरंच किचनमध्ये जायची आणि किचन खराब करायची बिलकुल इच्छा नव्हती. थोडेसे चेंजेस केले की आपल्याला पण काहीतरी नवीन वाटतं आणि काम करण्याची इच्छा होते. त्यानंतर संध्याकाळी घेतली शेंगदाण्याची चटणी कुटायला. आमच्या इथे ही चटणी कुटलेलीच आवडते, मिक्सरमध्ये केलेली चालत नाही आणि हे चटणीची चव पण खरंच वेगळी लागते. छान दाणेदार अशी चटणी. आणि त्यानंतर मी केला होता चहाचा मसाला. थंडी तर एवढी नाही आहे, पण आता सामान आणलं होतं तर म्हटलं चहाचा पण मसाला करून घेऊया. तर असा मी चहाचा मसाला पण करून घेतला. तर असा होता माझा कालचा दिवस. जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.